नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पंचखाद्याचे लाडू किंवा मोदक। पंचखाद्य म्हणजे तरी काय तर ख या अक्षरापासून सुरू होणारे हे 5 पदार्थ। त्यामध्ये पहिल्यांदा आपण हे खोबरं, हे सुकं खोबरं 2 वाट्या घेतलेलं आहे किसून, ही खारीक ही अर्धी वाटी घेतलेली आहे, ही खजूर ही पाव वाटी घेतलेली आहे, ही खडी साखर ही पण पाव वाटी घेतलेली आहे आणि 1 चमचा खसखस। तर हे पंचखाद्य आहे। आणि पहिल्यांदा आपण आता हे खारीक बारीक करून घ्यायचे। हे लाडू आपण गुळाच्या पाकातले करणार आहे, म्हणून हा अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे। ह्या खारकेमधले असे आपण बी काढून घेतलेत। खारीक पावडर चांगली होण्यासाठी त्यामध्ये थोडा तुपाचा वापर करा, म्हणजे हे खारीक पटकन बारीक होते। हे साधारण अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे। हे आता खारीक पावडर तयार करून घेऊया। बघा, आता अर्धा चमचा तूप टाकल्यामुळे 2च मिनिटात खारीक कशी आपली छान बारीक झालेली आहे। बघा, आता पहिल्यांदा आपण ही खसखस कोरडीच भाजून घेऊया। बघा, आता खसखस भाजून काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे तूप आणि त्यावर आता हे खोबरं आपण चांगलं परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम आता हे मीडियमच ठेवलेले आहे। मीडियम फ्लेमवर आपण हे थोडंसं कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा, आता हे छान कसं खरपूस भाजलेलं आहे। हे आता मी काढून घेते। आता अजून 1 चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे। त्यात आता हे खारीक पावडर आपण भाजून घ्यायचे। नकळत कलर बदलेपर्यंत ही भाजून घेऊया। बघा, आता खारीक आपली थोडीशी भाजत आलेली आहे। या गरम खारकेमध्येच ही खजूर टाकून घेऊया, म्हणजे पूर्ण विरघळत नाहीये, फक्त आपल्याला थोडीशी ही गरम करून घ्यायची आहे, म्हणजे अशी सुट्टी राहिली पाहिजे ही, नाहीतर गरम झाली पूर्ण जर विरघळली तर एका ठिकाणी हा लगदा होऊन बसतो। बघा, आता छान कलर आलाय खारकेला। हे आता काढून घेते। हे खोबरं आता थंड झालेलं आहे। नकळत हाताने आपण असं थोडंसं चुरून घ्यायचं आहे। बघा, आता अजून 1 चमचाभर तूप टाकून घेते कढईमध्ये आणि त्यामध्ये हे थोडे जाडसर कुटलेले काजू, हे ऑप्शनल आहे मैत्रिणींनो, हे घातले तरी चालतील, कारण नाही घातले तर चालतील, पण मला आवडतात म्हणून मी ह्यामध्ये थोडासा काजूचा वापर करणार आहे। आपले बघा, आता हे काजू पण आपले छान भाजून झालेत। हे आता यावर काढून घेऊया। आता आपण हा गूळ आणि हे खडी साखर हे घालून ह्यामध्ये पाणी घालून आता ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। खडी साखर आणि गूळ गोळेपर्यंत ह्यामध्ये पाणी घालून घ्या आणि ह्या गुळाचा आपण 1 तारीख पाक करून घ्यायचा आहे। बघा, आता ही गूळ आणि खडी साखर आपली चांगली विरघळलेली आहे आणि ह्या पाकाला पण चटका यायला सुरुवात झाली आहे। हा आपल्याला आता 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। बघा, आता पाक आपला तयार झालेला आहे। बघा, कशी तार एकसारखी यायला लागली। आता हा गॅस आपण बंद करूया आणि हे पंचखाद्य त्यामध्ये टाकून घेऊया। आता ही खसखस आणि ही वेलची पूड 1 चमचा टाकून आता एकसारखं हलवून घ्यायचं आहे। बघा, आता हे मिश्रण आपण एकसारखं हलवून घेतले। आता हे एक साधारण 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहे। बघा, आता 5 मिनिटं झालेली आहेत। हे मिश्रण आपण आता एका ताटात काढून घेऊया। बघा, आता हे मिश्रण आपण ताटात काढून घेतल्यानंतर थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। बघा, पाक पण कसा छान झाला आहे। हे आता मी थोडे असे लाडू बांधून घेतलेले आहेत आणि हे मोल्डमध्ये घालून आपण आता उरलेल्या ह्या सारणाचे सगळे मोदक करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडू किंवा
वरचं पूर्ण जरी लाडू केले तरी चालतील, पूर्ण मोदक केले तरी चालतील. मी आता थोडे लाडू आणि हे थोडे असे मोदक करून घेते. असं हे दाबून पूर्ण भरून घ्या, म्हणजे आपले मोदक कसे रेखीव होतात. आता ह्या उरलेल्या सारणाचे मी असे मोदक करून घेते. बघा मैत्रिणींनो, गणेश चतुर्थी स्पेशल पंचखाद्याचे मोदक आणि लाडू तयार झाले आहेत. बघा, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटणारच आहोत. धन्यवाद.